लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी. लाडक्या बहीण योजनेचे नवीन फॉर्म सुरू. असा भरा फॉर्म घरबसल्या. आता नवीन फॉर्मसाठी कोणते नवीन नियम आता आलेले आहे, कोणते नवीन डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे, कसा फॉर्म भरायचा आहे, हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. जर तुमचा अर्ज पेंडिंग असेल, रिजेक्ट असेल, अप्रूव्हल असूनही पैसे येत नसतील तर हे काम पटकन करून घ्या, जेणेकरून लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. लाडक्या बहिणीनो, जर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरताना ही एक छोटीशी चूक केली तर तुमचा फॉर्म इथं थेट रिजेक्ट होणार आहे आणि पैसे देखील तुम्हाला इथं मिळणार नाही. आता 2026 नियमानुसार आता फॉर्म कसे भरायचे आहे, ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्यांचे किती दिवसात अप्रूव्हल इथं होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंजुरी मिळाल्यानंतर बँक खात्यात पैसे कधी जमा होणार आहे, ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. जर तुमचे हक्काचे पैसे सुरक्षित हवे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही एका सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता 2026 जे काही नवीन अर्ज फॉर्म भरू शकतो, तर यामध्ये कोण भरू शकतं? ज्या महिलांचे यापूर्वी अर्ज केलेले नाहीत, म्हणजे ज्यांनी महिलांनी आतापर्यंत अर्ज केलेलाच नव्हता, यानंतर ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, पुन्हा अर्ज करण्याची संधी आहे. ज्यांचा अर्ज पेंडिंग आहे, कागदपत्राच्या त्रुटीमुळे त्यांना अर्ज करता आलेला नाही किंवा त्यांचा अर्ज पेंडिंगमध्ये आहे, तर अशांनी नवीन अर्ज सादर करता येणार आहे. आणि पात्रता अटी पूर्ण करणाऱ्या नवीन लाभार्थी महिला यासाठी अर्ज करू शकता. विवाहानंतर नाव, पत्ता किंवा इतर माहिती बदलल्यामुळे नव्याने अर्ज करण्यास पात्र ठरलेल्या महिला यासाठी अर्ज करू शकता. आता यामध्ये महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिला, वय शासनाने निश्चित केलेल्या मर्यादित असणे, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, शासनाच्या इतर पात्रतामध्ये अटी पूर्ण बसणे. सध्या 2026साठी नवीन प्रक्रिया सुरू. आता यामध्ये जे काही सर्व शेतकरी बांधवांसाठी जे काही गुड न्यूज आलेली आहे, नवीन योजना सुरू झालेल्या आहेत, तर लगेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा. यानंतर येते आवश्यक कागदपत्रे कोणकोणती इथं तुम्हाला लागणार आहे. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड इथं लागणार आहे. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे. 2 नंबरला इथे आपलं आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट. जर डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल तर यामध्ये किंवा तुम्हाला दिलेलं आहे. जर हे सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर यामध्ये 15 वर्ष जुने तुम्ही रेशन कार्ड जोडू शकता. शाळा सोडण्याचा दाखला यापैकी एखादं डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहे, जर आदिवासी प्रमाणपत्र नसेल तेव्हा. आता उत्पन्नाचा दाखला. आता उत्पन्नाचा जर दाखला नसेल तुम्हाला तर यामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुम्ही देऊ शकता. जर ते नसेल तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढून द्यायचा आहे. आता बँकेचं पासबुक. आता अर्जदार जी काही महिला आहे तर त्या महिलांच्या स्वतःचा बँकेचं पासबुक लागणार आहे. जॉईंट खातं देऊ नका. ज्या बँक पासबुकला महिलाच्या नावानं खातं काढून घ्या, पोस्टाचं खातं काढून घ्या, जेणेकरून पैसे हे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. हमीपत्र आणि फोटो तुम्हाला इथं लागणार आहे. तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला फॉर्म भरताना इथं लागणार आहे. आता 2026साठी जे काही नवीन फॉर्म कसा भरायचा आहे तर थोडक्यात माहिती इथं पाहणार आहे आपण. तर यामध्ये तुम्हाला कुमारी आहे की श्रीमती आहे हे तुम्हाला इथे द्यायचं आहे. पूर्ण नाव तुमचं इथं लिहायचं आहे. आता तुमचं जर लग्न झालेलं असेल तर पतीचं नाव लिहा किंवा लग्न व्हायचं राहिलेलं असेल तर वडिलांचं तुम्हाला इथं नाव लिहायचं आहे. नाव लिहिल्याच्या नंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. कशी टाकायची आहे? पहिले तुमचं इथं डे, त्यानंतर मंथ आणि इयर. तर इथं तुम्हाला तुमचं वर्ष इथं लिहायचं आहे. यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे व्यवस्थित न चुकता. यानंतर इथे तुमचा आधार क्रमांक. आधार क्रमांक ही चुकला तर तुमचे पैसे तर येणार नाहीत. व्यवस्थित तुम्हाला पाहून इथं माहिती भरायची आहे. यानंतर निवासी पत्ता. आता यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचा तुमचा जिल्हा, तालुका, शहर आणि तुमचा पिनकोड. म्हणजे तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, तुमचं गाव कोणतं आहे आणि तुमचा पिनकोड कोणता आहे हे तुम्हाला टाकायचं आहे. यानंतर इथे आता मोस्ट इम्पॉर्टंट माहिती म्हणजे यामध्ये बँकेची माहिती. यामध्ये कोणती बँकेचे नाव आहे, तुमची कोणती बँक आहे, इंडियन पोस्ट पेमेंट बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, जे काही सेंट्रल बँक आहे, तुमची जे काही बँक आहे ते बँकेचं नाव इथं टाकायचं आहे. खाते क्रमांक टाका, IFSC कोड टाका. आता इथं विचारण्यात आलेलं आहे तुम्हाला आधार लिंक आहे का, तर होयवरती क्लिक करायचं तुम्हाला. जर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला DBT लिंक नसेल, आधार सेंडिंग नसेल तर हे बँकेचं पासबुक देऊ नका. नवीन बँकेचं पासबुक ओपन करून घ्या. आता यानंतरला इथे आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. यामध्ये तुम्हाला आधार कार्ड फ्रंट आणि बॅक दोन्ही साईड, आदिवासी प्रमाणपत्र, हे जर नसेल तर 15 वर्ष तुम्ही रेशन कार्ड देऊ शकता, रेशन कार्ड जोडा. वार्षिक उत्पन्नाचा दाखला हे जर तुम्हाला
उत्पन्नाचा दाखला जर नसेल 2.5 लाखाच्या आत तर तुम्ही रेशन कार्ड जोडून द्या. यानंतर 2026 नवीन हमीपत्र सहीसह तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. यानंतर अर्जदार महिला थेट त्यांचा फोटो इथं लागणार आहे आणि ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे DBT खातावाला तो तुम्हाला द्यायचं आहे. आता अर्ज सबमिट करायचा आहे आणि आता तुम्ही ऑनलाईन देखील स्टेप बाय स्टेप वेबसाईटवरून फॉर्म भरू शकता. आता हे कसं भरायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.gov.in या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे किंवा तुम्ही लाडकी बहीण योजना असं टाकलं तरी ऑफिशियल पेजवरती येऊन जाल. तर इथं न्यू रजिस्ट्रेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसे न्यू रजिस्ट्रेशनवरती तुम्ही क्लिक कराल तर क्रिएट अ अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे. अर्जदार महिलाचे नाव आधार कार्ड आहे हुबेहूब तसे टाईप करून तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक होऊ नये यासाठी तुम्हाला आधारप्रमाणेच तुम्हाला संपूर्ण माहिती तिथं भरायची आहे. यानंतर तुमचा मोबाईल नंबर चालू मोबाईल नंबर टाका. यानंतर तुम्हाला एक पासवर्ड तयार करायचा आहे. उदाहरणार्थ अशा पद्धतीने पासवर्ड तयार करा आणि मोबाईलवरचा OTP टाकून रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्या. आता रजिस्ट्रेशन तुमचं जसं कंप्लीट होईल अकाउंट होईल. यानंतर तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर लॉग इन करून तुम्हाला तुमची पर्सनल वैयक्तिक माहिती भरायची आहे. यामध्ये अर्जदाराचे नाव म्हणजे पत्नीचे नाव, वडिलांचे नाव टाकायचे आहे, जन्मतारीख, आधार कार्ड नंबर अचूक टाकायचा आहे. यानंतर पत्ता, तुमचा जिल्हा, तालुका, गावाचे नाव, पिनकोड हा तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे. यानंतर इथे आपली बँकेची माहिती. यामध्ये सिंगल अकाउंट म्हणजे जॉईंट खातं इथं देऊ नका. जॉईंट खातं इथं चालणार नाही, तुमच्या खात्यामध्ये पैसे तर येणार नाही. तर तुमचं पर्सनल खातं द्या. यानंतर इथे तुम्हाला IFSC कोड. आता अकाउंट नंबर IFSC कोड व्यवस्थित द्यायचा आहे. NPCI मॅपिंग तुम्हाला असल्याची खात्री करून घ्यायची आहे. यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. उत्पन्नाचा दाखला असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, जे की तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे. फायनल सबमिट करा आणि ते ॲप्लिकेशन आधी जपून ठेवा. ज्यांना कोणाला पैसे आले नसेल तर अशाने नंतर तक्रार करून पैसे तुम्हाला पुन्हा चालू करता येणार आहे. फॉर्म भरताना हे 5 चुका अजिबात करू नका, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया इथं मिळणार नाही. आता बँक खाते संबंधित चुका. मोठे चुकीचे कारण म्हणजे बरेच महिलांनी काय केलेलं आहे, जॉईंट खाते दिलेले आहे. आता तुम्ही स्वतःचं वैयक्तिक खातं म्हणजे सिंगल खातं काढा. यामध्ये तुम्हाला जॉईंट खातं जर असल्यास तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट होणार आहे, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे तर येणार नाही. आता तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसते, बँक सेंडिंग नसते, अशामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे तर येत नाही. सर्व महिलांनी लगेच तपासा की ज्या कोणा महिलांना हप्ते तर आलेले नसेल तर अशाने चेक करा की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक DBT लिंक आहे की नाही. यानंतर येथे नावामधील तफावत. आता नाव मिसमॅच म्हणजे काय होते, आधारवर नाव वेगळं आहे, बँक पासबुकवर, रेशन कार्डवर. आता अशा महिलांचे नाव वेगवेगळे राहते, तर लग्नानंतर जे नाव बदलते तर अशामुळे काय होते, गॅजेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र इथं लागणार आहे, हे त्यासोबत जोडून द्यायचं आहे. चुकीचे किंवा जुने हमीपत्र. आता अनेक महिला जुन्या वर्षाचे दुसऱ्याच योजनेचे हमीपत्र अपलोड करतात. म्हणजे काय होते, हमीपत्र आपल्याला लाडकी बहीण योजनेचंच अपलोड करायचं राहते, पण बरेचसे महिला काय करते, दुसऱ्या योजनेचं हमीपत्र त्याला जोडून देते. तर अशामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं थांबलेले आहे, जे की चुकीचं हमीपत्र अपलोड केले नाही. आता वार्षिक उत्पन्नाचा जो काही दाखला आहे. आता उत्पन्नाच्या दाखल्याबाबत चूक म्हणजे योजनेसाठी वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर सर्वसाधारण तुम्ही काय करायचं आहे, चालू उत्पन्नाचा दाखला किंवा तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर ते तुम्हाला द्यायचं आहे. जुना जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला दिला तर ते इथं चालणार नाही. आता ब्लर किंवा अस्पष्ट डॉक्युमेंट्स अपलोड करणे. आता काय होते, बरेच वेळा ब्लर डॉक्युमेंट्स इथं अपलोड केले जाते, त्यामुळे बरेच महिलांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहे. पैसे बंद झाले असल्यास तुम्हाला हे मुख्य 4 उपाय सांगणार आहे. हे 4 उपाय लगेच तुम्ही करायचे आहे. सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत म्हणजे लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती इथं जायचं आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून यामध्ये चेक करायचं की तुम्ही तुमचा अर्ज पेंडिंग आहे की अप्रूव्हल आहे की रिजेक्ट झालेला आहे. दुसरं जे यामध्ये आहे आधार सेंडिंग. आता यामध्ये आधार सेंडिंग लगेच चेक करून घ्या, जेणेकरून तुम्ही जे काही सांगा की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT लिंक आहे की नाही. DBT तुमचं खातं ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे. जर तुमचं खातं इनॲक्टिव्ह असेल तर तुमच्या खात्यामध्ये 1 रुपया इथं येणार नाही. आणि तुमचं खातं जर फ्रीज झालेलं असेल तर लगेच अनफ्रीज करा,
जेणेकरून लाडके बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल। आता लाडकी बहीण योजनेसाठी 2026 नवीन नियम इथं अपडेट झालेले आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आता अपडेटनुसार 2026च्या टप्प्याटप्प्याने आता लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म सुरू इथं होतील। आता लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म सुरू झालेले नाहीत। या संदर्भात जे काही अपडेट येईल तर त्या संदर्भात सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळणार आहे। आता या महिलांचे फॉर्म थेट रिजेक्ट होणार आहे। आता कडक नियम म्हणजे कुटुंबातील जर कोणी इन्कम टॅक्स भरत असेल किंवा त्यांच्याकडे 4 व्हीलर असेल तर अशांचे डायरेक्ट फॉर्म इथं रिजेक्ट केल्या जाणार आहे। आता ज्या लाडक्या बहिणीने KYC केलेले नाही तर अशा महिलांना देखील पैसे इथं आलेले नाही। आता बँक खाते रिजेक्ट करण्याची नवीन सिस्टीम, आता नवीन फॉर्म भरताना सिस्टीम आपोआपच तुमचे बँक खाते आधारची लिंक ॲक्टिव्ह आहे की नाही शोधेल। यानंतर तसेच तुमचा नंबर टाकल्यानंतर अंगठा लावल्यानंतर तुम्हाला दाखवेल की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही। वयोगटाची मर्यादा 21 ते 65च्या दरम्यान असेल, घटस्फोटित असेल, निराधार असेल किंवा या जिल्ह्यांमध्ये आता नवीन अर्ज सुरू होतील। आता यामध्ये सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी। तर होय, अगोदर तुम्ही जे काही लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे तर अशाच लाडक्या बहिणींना पैसे तर येत आहे। असं नाही की सर्वच लाडक्या बहिणींना पैसे तर येत आहे। ज्या लाडक्या बहिणीने KYC केलेली आहे, आता ज्या लाडक्या बहिणीने KYC केलेली आहे तर अशांनाच पैसे तर येत आहे। बँकेची KYC वेगळी आहे आणि लाडक्या बहिणींची KYC वेगळी आहे। सोपी पद्धत म्हणजे तुम्हाला लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जा, तिथे तुम्हाला KYC वरती क्लिक करा। KYC वरती क्लिक केल्याच्या नंतर आधार नंबर टाकून तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP येईल, OTP टाकून तुम्ही तुमची KYC करू शकता। आता ज्यांचा अर्ज रिजेक्ट आहे, पेंडिंग आहे, पैसे बंद झालेले असेल तर अशांनी लगेच लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जा, तिथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड टाकून लगेच तपासा की तुमचं रिझन काय आहे। म्हणजे तुमच्या बँक पासबुकला DBT लिंक नाही, तुमच्यामध्ये डॉक्युमेंट्समध्ये त्रुटी आलेली आहे। अधिक माहितीसाठी महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे संपर्क साधा। आता पैसे अचानक बंद झालेले असेल तर तुमच्या लाडक्या बहिणीचे KYC न केल्यामुळे बरेच महिलांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही, अशामुळे बरेच महिलांचे पैसे 99% महिलांचे पैसे इथं DBT लिंक नसल्यामुळे थांबलेले आहे व KYC मुळे। तर लगेच तुम्ही तुमच्या बँक पासबुकला तपासा की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला DBT लिंक आहे की नाही, आधार लिंक आहे की नाही। तर अखेर अशा पद्धतीने लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म तुम्ही भरू शकता। जसे की फॉर्म सुरू होतील तर लाईव्ह फॉर्म कसा भरायचा आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तोपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। तर डेमो माहिती आपण इथं बघितलेली आहे।